नमस्कार. एक गोष्ट कधी लक्षात आलीये का? आपण किराणा सामान खरेदी करतो, घर भाडं देतो, पण यावर टॅक्स का लागत नाही? या साध्या वाटणाऱ्या व्यवहारांमागे एक गुंतागुंतीचं जग आहे, ज्याला म्हणतात कर सवलत. आजच्या विश्लेषणामध्ये आपण हेच गुपित उलगडणार आहोत की काही गोष्टी कराच्या जाळ्यातून का आणि कशा सुटतात. हा प्रश्न आपल्याला रोज पडतो, बरोबर ना? आपण भरभाडं देतो, दुकानातून दूध, फळं, भाज्या आणतो, पण बिलावर कुठेही जीएसटी दिसत नाही. असं का होतं? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कराच्या अगदी मुळाशी जावं लागेल. ओके, तर मग सुरुवात करूया. आता बघा, कर का लागत नाही हे समजून घ्यायच्या आधी आपल्याला हे बघावं लागेल की कर लागतो तरी कशावर. जीएसटी कायद्यानुसार सगळ्या गोष्टी एकाच शब्दात होती फिरतात आणि तो शब्द आहे पुरवठा. तर पुरवठा हा जीएसटीचा मूळ आधार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही दुकानात गेलात, पैसे दिले आणि दुकानदारानं तुम्हाला बिस्किटाचा पुडा दिला, झाला पुरवठा. पैशाच्या बदल्यात वस्तू किंवा सेवेची देवाणघेवाण म्हणजेच पुरवठा. आणि जिथे पुरवठा तिथे जीएसटी. म्हणजे बघा, पुरवठा हा शब्द फक्त साध्या विक्रीपुरता मर्यादित नाहीये. यात वस्तू विकणं, घर भाड्याने देणं, जुन्या वस्तू विकणं किंवा अगदी दोन वस्तूंमध्ये अदलाबदल करणं ह्या सगळ्याचा समावेश होतो. थोडक्यात काय तर जवळजवळ प्रत्येक व्यावसायिक व्यवहार हा पुरवठ्याच्या कक्षेत येतो. आता इथे एक ट्विस्ट आहे. काही व्यवहार असे आहेत ज्यांना सरकार पुरवठा मानतच नाही. हे आहे आपलं पहिलं फिल्टर. याला म्हणतात नकारात्मक यादी, म्हणजेच नेगेटिव्ह लिस्ट, ज्यात अशा गोष्टी आहेत ज्या जीएसटीच्या कक्षेच्या पूर्णपणे बाहेर आहेत. इथे एक खूप महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. या गोष्टींवर कर माफ केलेला नाहीये. सरकारचं म्हणणं असं आहे की हे व्यवहार पुरवठा या व्याख्येतच बसत नाहीत. मग कर लावण्याचा प्रश्नच कुठे येतो, बरोबर? आपल्याला जो महिन्याला पगार मिळतो तो पुरवठा मानला जात नाही. म्हणूनच तर पगारावर जीएसटी नसतो. तो नोकरीचा कराराचा एक भाग आहे, व्यावसायिक पुरवठा नाही. आता बघा, बांधकाम सुरू असलेल्या फ्लॅटवर जीएसटी लागतो, हो. पण जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार झालेला रेडी टू मूव्ह इन फ्लॅट विकत घेता, ज्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट आलेलं आहे, तर तो व्यवहार जीएसटीच्या बाहेर असतो. त्यावर फक्त स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्ज लागतो. कोर्टात केस फाईल करायला जी फी लागते ती सुद्धा निगेटिव्ह लिस्टचा भाग आहे आणि म्हणूनच त्यावर जीएसटी लागू होत नाही. आता आपण येऊया आपल्या दुसऱ्या फिल्टरकडे. इथे गंमत अशी आहे की व्यवहार पुरवठा तर आहे, पण सरकार ठरवून त्यावर कर लावत नाही. यालाच आपण म्हणतो कर सवलत किंवा एक्झेम्पशन. ही आहे सीजीएसटी कायद्यातली एक्झेम्प्ट सप्लायची अधिकृत व्याख्या. म्हणजे काय तर सरकार जनतेच्या हितासाठी काही वस्तू आणि सेवांना कराच्या जाळ्यातून मुद्दाम बाहेर ठेवतं. या व्याख्येत मुख्यत्वे 3 भाग येतात. पहिलं निल रेटेड, म्हणजे कायद्याने ज्यावर 0% कर आहे, जसे की मीठ. दुसरं होली एक्झेम्प्ट, म्हणजे सरकारने एका खास नोटिफिकेशनने सूट दिली आहे, जसं की आरोग्य सेवा. आणि तिसरं नॉन टॅक्सेबल, म्हणजे ज्या गोष्टी जीएसटी कायद्याच्याच बाहेर आहेत, उदाहरणार्थ पिण्यासाठी असलेलं अल्कोहोल. चला आता या सगळ्या थिअरीला आपल्या रोजच्या आयुष्यातल्या उदाहरणांशी जोडून बघूया, म्हणजे सगळं अजून क्लिअर होईल. बघा, ताजे दूध, फळं, भाज्या किंवा पॅकिंग नसलेलं पीठ आणि डाळी यांसारख्या अनेक जीवनावश्यक वस्तूंना सरकारने कर सवलत दिली आहे. का तर सामान्य माणसाच्या खिशावरचा भार वाढू नये म्हणून. तसंच डॉक्टरांची सेवा, शाळेची फी किंवा आपण राहतो त्या घराचं भाडं यांसारख्या महत्त्वाच्या सेवांनाही सामाजिक कारणांमुळे करातून सूट दिली आहे. सरकारला या सेवा सगळ्यांना परवडतील अशा ठेवायच्या आहेत. वरवर पाहिलं तर कर सवलत खूपच छान वाटते, बरोबर ना? पण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं ना तर यात एक मोठा पेच आहे. तर यातला खरा खेळ आहे इनपुट टॅक्स क्रेडिटचा, म्हणजे ITCचा. आता हे काय असतं? समजा एका बेकरीवाल्याने पीठ आणि साखर विकत घेताना जीएसटी भरला. जर तो कर सवलत असलेला साधा ब्रेड विकत असेल तर त्याला त्या पिठावर आणि साखरेवर भरलेल्या जीएसटीचं क्रेडिट म्हणजे परतावा मिळत नाही. आणि मग होतं काय? तो भरलेला टॅक्स त्या व्यावसायिकाच्या खर्चाचा भाग बनतो आणि हा वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी त्याला त्या ब्रेडची किंमत वाढवावी लागते. म्हणजे अप्रत्यक्षपणे तो भार ग्राहकावरच येतो. आता एक्झेम्प्ट म्हणजे सवलत प्राप्त आणि 0 रेटेड म्हणजे 0 रेटेड पुरवठा यातला फरक समजून घेऊया. दोन्हीमध्ये शेवटच्या ग्राहकाला कर लागत नाही, पण खरा फरक आहे ITCचा. देशात विकल्या जाणाऱ्या ब्रेडसारख्या एक्झेम्प्ट वस्तूंवर व्यावसायिकाला ITC मिळत नाही, तो त्याचा खर्च बनतो. या उलट निर्यातीसारख्या 0 रेटेड पुरवठ्यामध्ये सरकार व्यावसायिकाला त्याने भरलेला सगळा ITC परत देतं
असं का? कारण यामुळे आपली उत्पादनं आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त होतात आणि जास्त विकली जातात. तर मग या सगळ्यातून काय दिसतं? कर सवलती सामान्य माणसासाठी गरजेच्या वस्तू आणि सेवा स्वस्त ठेवतात, पण त्याचवेळी त्या कर प्रणालीला थोडं गुंतागुंतीचं बनवतात. मग या दोन्हींमध्ये योग्य संतुलन साधायचं कसं? हा एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.